नमस्कार मित्रांनो, मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहे झणझणीत आणि चमचमीत मटकी, मोड आलेल्या मटकीची उसळ. तर मोड आलेल्या मटकीची उसळ आम्ही कशी बनवलेली आहे ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे. तर चला, थोडाही वेळ न घालवता आजच्या या झणझणीत आणि चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, आम्ही ही मटकी भिजत घातलेली आणि त्याला मोड येऊ दिलेलं आहे. तर ही आपल्या घरचीच मटकी आहे आणि त्याप्रमाणे ही बारीक मटकी आईने इथे यूज केलेली आहे. ती रात्रभर म्हणजे भिजूत द्यायची आणि त्याच्यानंतर ती बांधून परत ह्याला 1 दिवसासाठी मोड येऊ द्यायचे. आणि त्याच्यानंतर इकडे घेतलेला आहे आपण कांदा, टमाटर, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, अंबारी मसाला जो कांदा लसूण मसाला असतो, हिंग घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत, त्याचबरोबर हळद घेतलेली आहे, धने पावडर घेतलेली आहे, टमाटर घेतलेले आहेत. तर हे जे सर्व मसाले आहेत, हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला आपल्या उसळमध्ये, मटकीच्या मोड आलेल्या उसळमध्ये टाकायचे आहे. तर आता आपण सुरुवात केलेली आहे. 2 चमचे तेल घेऊन आपण कढीपत्ता टाकलेला आहे कढईमध्ये, पातेल्यामध्ये, आणि त्याच्यानंतर आपण कांदा इथे ॲड केलेला आहे. तर कोणाकोणाला ही मोड आलेल्या मटकीची उसळ आवडते खायला त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. माझी तर भरपूर फेवरेट आहे. मला तर भरपूर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता बनवताही भरपूर कांद्याचा सुगंध सुटलेला आहे. कारण की आपण आता कांदा हा चांगला गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे, फ्राय करून घ्यायचा आहे वरच्यावर मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आपण इकडे टमाटर ॲड केलेले आहे. तर हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे. बेसिकली आपल्याला सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे. आणि इकडे आईने टाकलेला आहे जो टमाटर आपण कापून घेतलेला, बारीक चिरून घेतलेला कांदा, टमाटर, ते सर्व आपल्याला आता इथे फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ॲज आपलं मुंबई किराय चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जरूर सपोर्ट करा. तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरत जाऊ नका. आणि जो आपल्याला प्रतिसाद भेटतो तुमच्याकडून त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. तसंच सपोर्ट करत राहा. हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इकडे हळद टाकलेली आहे, हिंग, जिरे टाकलेले आहेत, हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर हा कांदा लसूणचा मसाला टाकलेला आहे आपण, कारण की ह्याने मस्त चांगला टेस्ट येतो. आणि मोड आलेली मटकी ही म्हणजे एक प्रोटीनचा सोर्स असते. मोड आलेले कडधान्य लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हे बेनिफिशियल आहे हेल्थसाठी. तर मोड आले कडधान्य सगळ्यांसाठीच चांगले असतात. तर मटकीची भाजी त्यात काही औरच असते. आणि इकडे आपण टाकलेले आहेत धने पावडर, लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आई थोडंसं पाणी ॲड करणार आहे, म्हणजे थोडंसं ग्रेव्हीसारखी आपल्याला कन्सिस्टन्सी आणायची आहे ह्याच्यामध्ये. हा मसाला चांगला आपण हलवून घ्यायचा इकडे. तर आईने चांगला मसाला हलवून घेतलेला आहे. आता फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला ना थोडं ग्रेव्हीसारखी कन्सिस्टन्सी आणायची आणि तो मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे बस. भरपूर सुगंध चांगला सुटलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जे काय केलेलं आहे, म्हणजे आपली जी मटकी आहे ती कुकरमधून काढून घेतलेली आहे. आणि कुकरमध्ये आपण हळद आणि मिठाच्या पानामध्ये ही मटकी बॉईल करून घेतलेली आहे पहिली, म्हणजे जेणेकरून आपल्याला फक्त वाफवायची आहे मटकी पातेल्यामध्ये. तर ती प्रिपरेशन आपण ऑलरेडी करून ठेवलेली आहे. त्यासाठी काही नाही, फक्त कुकरमध्ये आपल्याला ती मटकी ठेवायची आहे हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये, आणि ती ऑटोमॅटिकली बॉईल होऊन जाणार आहे. मीडियम फ्लेमवरती ती आपल्याला करून घ्यायची आहे. इकडे आपण मिक्स केलेलं आहे. आपला मसाला चांगला ब्राऊन झालेला आहे आणि इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता फक्त आपल्याला इथे मटकी ॲड करून मटकी आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी बॉईल करून घ्यायची, म्हणजे आपली मटकीची मोड आलेल्या मटकीची उसळ तयार झाली. तर आता चांगलं मिक्स करायचं आहे आता हे. आणि कोणाकोणाला मोड आलेल्या मटकीची उसळ आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तर इकडे आता आपण पाणी ॲड करणार आहोत, म्हणजे आपल्याला बॉईल व्हायला ती मटकी हेल्प होईल. मस्तपैकी ही मटकीची उसळ बॉईल करून घ्यायची आहे आपल्याला इकडे. तर हे 5 मिनटानंतरचं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. मटकी चांगली बॉईल झालेली आहे आणि आता इथे तो कढीपत्ता ॲड केलेला आहे. तर आता ही आपल्याला लवकरात लवकर प्लेटिंग करून घ्यायची आहे. जस्ट 15-20 मिनिट्स, 15 ते 20 मिनटात आपली ही भाजी तयार झालेली आहे, म्हणजे ही आपली डिश तयार झालेली आहे मोड आलेल्या मटकीची उसळ. ही आता आपण साईड डिशमध्ये टाकलेली आहे. आई आता सजवते कोथिंबीरने. ग्रेव्ही छान झालेली आहे, मटकी चांगली बॉईल झालेली आहे, मऊ झालेली आहे, खायलाही तेवढी चांगलीच टेस्ट येणार आहे.
भरपूर सुगंध छान सुटलेला आहे तो मसाल्यांचा. आता मला तर फार भूक लागलेली आहे. भाकर बरोबर, चपाती बरोबर आणि राईस बरोबर तर हिची टेस्ट वेगळीच लागते. तर नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहे आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबईकर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये.